ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता अर्जुन मात्र कबूल करतो, की सायलीनेच हा सगळा गुन्हा केला आहे. तेव्हा मात्र लगेचच कोर्टामध्ये खूपच गोंधळ उडतो. तर आता पुढे तो म्हणू लागतो, की झेंडे यांनी जे काही पुरावे सादर केले आहे ते सगळे खोटे आहे. तेव्हा मात्र आता लगेचच ॲडव्होकेट झेंडे म्हणतात, "पण तुम्ही आत्ताच कबूल केलं, की सायली या गुन्हेगार आहेत." तेव्हा मात्र तो म्हणतो, "हो, बरोबर. पण माझा जो मुद्दा आहे, मी जे म्हटलं ते तुम्ही नीट ऐकलंच नाही." तेव्हा मात्र आता इकडे ॲडव्होकेट झेंडेला घाम येतो आणि सगळ्यांनाच टेन्शन येतं. तर दुसरीकडे मात्र आता तो सांगतो, की त्या मुलीचं जे काही वय आहे आणि जो काही पुरावा आहे तो यांनी सगळा खोटं सादर केला आहे. सायली ही निर्दोष आहे या कोर्टामध्ये मी सिद्ध करेन. तर पुढे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की त्या मुलीला तिथे बोलवण्यात येतं. अर्जुन तिला प्रश्न विचारतो तेव्हा ती सांगू लागते, की तिच्या वयाचं जे काही आहे ते मात्र तिने सायलीला तसंच सांगितलं होतं. परंतु ती अल्पवयीन नाहीये, पण तिला 17 हे वय सांगायला लावलं होतं म्हणून तिने सांगितलं. त्यामुळे आता अर्जुन मात्र सायली विरोधात जे काही पुरावे आहेत ते मात्र आता कोर्टासमोर खोटे करून पाडतो आणि झेंडे याला टेन्शन आलेलं असतं कारण सगळे पुरावे त्यांनी सादर केलेले असतात. परंतु अर्जुनने मात्र ते सगळे पुरावे खोटे आहे हे कोर्टाला दाखवून दिलेलं असतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.